आपली मराठी शाळा आणि समुदायातर्फे सॅटर्डेला स्कूल असणार आहे, कारण आपल्याकडे एक्झाम घ्यायची, आपल्याला वेळ जास्त नाहीये आणि आपल्याला रिकॅप करायचं आहे. ठीक आहे, तर एक्झाम मध्ये मी सिलेबस दिला होता. कुणाकुणाकडे सिलेबस आहे एक्झामचा? त्या ग्रुपचा वेगळा देईन मी सिलेबस. आज आपण तुमचा डिसाईड करूया. ठीक आहे, सगळ्यांकडे सिलेबस आहे, लिहिलाय तू? तर आपण त्याचं वर्गीकरण कसं केले ते पाहूया. ठीक आहे, तर पहिली आहे लेखी परीक्षा. त्याच्यामध्ये तुम्हाला बाराखडी दिली जाईल. बाराखडी अशी पूर्ण नाही लिहायची आहे, तुम्हाला गाळलेल्या जागा असतील बाराखडीमध्ये. ठीक आहे, बाराखडी प्रिंट केली जाईल, त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा आहेत आणि त्याच्यानंतर त्या अक्षरानंतर कोणतं गाळलेल्या जागा मीन्स मिसिंग वर्ड्स. माहिती आहे ना सगळ्यांना? मिसिंग वर्ड्स असणार आहेत. तर त्या अक्षरानंतर कोणतं अक्षर येतं ते लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स असतील तुमचे. त्याच्यामध्ये कंटिन्यूअस 3-4 लेटर मिसिंग असतील किंवा एखाद दुसरं मिसिंग असेल, यू हॅव टू गो थ्रू द बाराखडी. बघायची, लिहायची, नुसती बघून नाही यायची, लिहायची घरी. तुम्ही पण, तुम्हाला पण बाराखडी लिहिता आली पाहिजे. बाराखडी झाली आहे तुमची पण. ठीक आहे, सगळ्यांनी बाराखडी पूर्ण अ पासून ञ पर्यंत स्वर आणि व्यंजन सगळे आले पाहिजेत. सगळ्यांना कळलं? स्वर आले पाहिजेत, व्यंजन आली पाहिजेत आणि घरी लिहायची प्रॅक्टिस सगळ्यांनी करायची आहे. इथून गेल्यानंतर वही बंद झाली की पुढच्या शनिवारी उघडायची असं नाही. एक्झाम आहे, एक्झाम मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेसची कडक असणार आहे, स्पेशली फॉर यू गाइज. कडक असणार आहे, स्ट्रिक्ट. ठीक आहे, बर. आता आपण अकारांती शब्द शिकलेले आहोत. अकारांती शब्द कोण उदाहरण सांगेल मला एखाद दुसरं? अकारांती, ज्याला अ स्वर लागलेला असतो असेच तयार होणारे शब्द सगळे झालेले आहेत. सगळ्यांनी वहीत पण लिहिलेले आहेत. एखादं उदाहरण सांगा मला. तिथे उदाहरण पण दिलंय मी. क प्लस अ, क. आ नव्हे, क प्लस अ, ख प्लस अ, ख. त्याला म्हणतात अकारांती. काय म्हणतात? अकारांती. ज्याला तुम्ही अ हा स्वर लावता, जसं ए लावून जे तुमचे शब्द बनतात इंग्लिश मध्ये, राईट? हा, तुम्हाला त्याचे 10 असतील, 20 असतील, सॉरी 20 शब्द तुम्हाला बनवता आले पाहिजेत. अक्षर मी देणार तिथे. परस्पर
आपली मराठी शाळा स्मृती सुर ढोलकी मृदंग उत्साही ताल आपली मराठी शाळा संस्कृतीचा ठसा ज्ञानाचा वारा शाळेत असतो प्रकाश शिक्षणाचा मार्ग देतो जीवनास दिशा गुरुवर्यांचे आशीर्वाद चिरंजीव असा कळ फलकावरची अक्कल लिहून नेते ज्ञानाच्या पुस्तकांचं भांडार भरे नेते हे ज्ञान मंदिर रोज नव्या वाटा उघडे शालेचं प्रेम मनात अधिराज गाजवते शिक्षण संस्कार एकत्र होतात पिढ्यांचं पूल आम्ही इथे खट्ट करतो नव्या दिशांच्या वाटे हे आमचं शिवार हेच आमच्या शाळेचं सर्वोच्च सुवर्णकाळ वर्तमानात शाळेत शिष्यांचे खेळ चित्तवृत्ती सावरतो प्रत्येक अडथळे नव्या नव्या कल्पना शाळेत फुलतात ज्ञान तसंच संस्कार रोज नवनव्या गोष्टी शिकवते ढोलकी मृदंगाचे मधुर सूर तुमचं जीवन आनंदानं भरत सप्तसुरांचं संगीत मन सांगते आपली शाळा घरासारखी आपलीच आहे शिक्षण संस्कार एकत्र होतात पिढ्यांचं पूल आम्ही इथे घट्ट करतो नव्या दिशांच्या वाटे हे आमचं शिवार हेच आमच्या शाळेचं सर्वोच्च सुवर्णकाळ